गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आपला आहे 12वा किल्ला. 12वा किल्ल्याचं नाव आहे कोथळीगड. पेठगडसुद्धा बोलतात, कारण जे हे बेस विलेज आहे हे पेठ आहे, मला पेठगड बोलतात. तर आपण स्टार्ट करूया. इथून आपले खऱ्या किल्ल्याचा रस्ता चालू झाला आहे. खाली खूप सारे गाव आहेत, तरी ते काहीच घाबरण्याची काही गोष्ट नाही, जसं आपण हर टाईम घाबरतो. जंगलातून पण काय एवढा रस्ता नाही, वरती जायला साधारणपणे 1 तास लागेल आपल्याला, कारण आपण ऑलरेडी गाडी घेऊन वर आलेलो आहे. जर तुमच्याकडे स्वतःची गाडी असेल तर तुम्ही पूर्ण गावापर्यंत, खाली पेठ गावापर्यंत येऊ शकता. तिथून तुम्हाला वरती खूप सोपं आहे वरती जायला, असं रस्ता आहे. तर 74 चॅलेंज करत असताना आपल्याला सगळ्यात भारी वाटणारी गोष्ट म्हणजे झाड खाली अंजीर लागतात, अंजीरचे झाडं वगैरे. तर 75 फूट चॅलेंज करत असताना मला खूप जण विचारतात की तू किल्ल्यावर का नाही थांबत, तू हरिश्चंद्रगडावर का नाही वरती थांबला, वरती का नाही स्टे करत, तू खाली येऊन का करतो. तर बेसिकली रिझन असं आहे की मी प्रत्येक दिवशी एक किल्ला करतो ना, तर मला खालून बेस विलेजपासूनच दुसऱ्या किल्ल्यापर्यंत जायला म्हणजे निघण्यासाठी 8 वाजतात. तर मी जर समजा वरती थांबलो तर मला परत खाली या, मग सगळं आवरा, वरती परत आवरा, परत खाली या, ते सगळं करता करता मला 10-11 वाजतील. म्हणून मी किल्ला करतो, वरती जातो, एक्सप्लोअर करतो, मजा घेतो मस्तपैकी, खाली येतो आणि तिथं राहतो, त्यांच्या घरात राहतो, त्यांच्या फॅमिलीसोबत राहतो, त्यांच्या मुलांसोबत खेळतो वगैरे, सगळं एकदम ओके, बोलतो वगैरे, त्यांना काय हेल्प करायची असेल त्यांना हेल्प करतो आणि मग तिथून आंघोळ करून दुसऱ्या किल्ल्यावर जातो. तर हे रिझन आहे की मला पण वरती थांबूशी वाटतं, सकाळचा सूर्योदय बघूशी वाटतो, मजा येते सकाळी, मला पण माहिती आहे. बट नाही थांबू शकत ना मी, कारण तेवढं टाईम मॅनेजमेंट नाही होत, मग त्याच्यामुळे मी वरती नाही थांबलो, असा विषय. तर आपण आता ब्रेक घेतला आहे, जाऊया वरती म्हणजे गडावर. तर थोडं वरती आल्याच्यानंतर पहिलं दुकान आपल्या इथे लागतं. तर इथून असं आल्याच्यानंतर आपल्याला हा पहिला दरवाजा लागतो, तुटलेला असते ते, पण बघून एकदम छान वाटते, एकदम छान वाटते बघून. जेव्हा हा पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा नीट असेल तेव्हा किती भारी दिसत असेल. एक लाकडी दरवाजा, वरती बुरुज, एकदम छान दिसत असेल. बट आत्ता पडलेलं आहे तरी पण खूप छान दिसतोय. आपल्याला असं वाटलं कोणच नाही किल्ल्यावर, बट लहान मुलं हे गोष्ट देतं ते छत्रपती शिवाजी महाराज की जय. वरती जाऊया, त्या टोकाला जायचं आपल्याला, या टोकाला. तुझं विहान गॉगल काढ. तुझं लोकेश आणि मॅम तुमचं? अर्चना अमराय. अर्चना, ह्यांचं पण यूट्यूब चॅनल आहे, पक्वा शिकवतं ते. तुझं? ज्ञानराज. सर तुमचं? तुमचं? माझं नाव विकास काळे. माझं यूट्यूब चॅनल आहे व्लॉग जर्नी करून. मी 75 किल्ले करतोय 75 दिवसामध्ये. तर तुमचा सपोर्ट असला तर पुढे जायला सपोर्ट करू. आम्हाला किल्ले खूप आवडतात, आम्ही खूप सपोर्ट करू तुम्हाला. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, हर हर महादेव. तर इथे तोफ ठेवलेली आहे, हिचं एकदम संवर्धन केलेलं आहे आणि ही तोफ आहे एकदम अशी. तर ते आत्ता बोलत होते की पाय वगैरे देतात छोटे मुलं, तर त्यांना त्यांच्या पॅरेंट्सनीच सांभाळलं पाहिजे. जसं हे पॅरेंट्सांनी सांभाळून घेतलं, एक मुलगा पाय देत होता, तिला सांगितलं की पाय नको देऊ. तिथे 2 तोफा ठेवल्यात आणि खाली एक गावात एक तोफ होती, आपण जिथे गाडी लावली ना
तिथे सुद्धा एक तोफ होती, त्यांच्या घराच्या बाजूलाच होती. तर त्या आपण खाली जाऊन विचारू की तोफ ती कशाला ठेवलेली. ओके, आता आपण वर जाऊया. नंतर इथे काहीतरी इथे जाऊन बघूया आपण काय ते. इथं आपला भगवा लावला आहे, भगव्याला मुजरा करूया आपण. आणि हे इथं पाण्याचा टाका असं, पाण्याचा टाका अथवा घर असावं. तर इथे एक मंदिर आहे कसलं तरी, गणपतीचं मंदिर आहे ते, गणपती बाप्पाचंच मंदिर आहे. आधी आपण तिकडे जाऊन, तिकडे काहीतरी दिसते. हा इथे एक बुरुज आहे, हा बुरुज आहे छोटासा एकदम. आणि इथे एक हे दरवाजा आहे, तर हा दरवाजा आहे. आय थिंक हा दुसरा दरवाजा असावा. आपण ज्या रोडने आलो तिकडे तर आपल्याला हा दरवाजा दिसला नाही, नाही तर मग आपणच चुकीच्या रोडने आलो असू. खरा रोड हा असावा. तर इथे एक दरवाजा आहे, दरवाजा तुटलेला अवस्थेत आहे. दरवाजाच्या जस्ट बाजूने जाऊन असं वरती जायला मार्ग आहे. इथे छोट्या लेन आहेत. तुम्ही वरती जायला सुद्धा मार्ग आहे, हा खरा मार्ग आहे वरती जायला. आपण बघूया इथे हे पाणी वगैरे ठेवलेलं आहे. तिथून एंट्री गेल्याच भैरवनाथाचं मंदिर आहे. भैरवनाथाच्या मंदिरामध्ये जाऊया, दर्शन घेऊया. तर हे पाण्याचे टाके 2 इकडे, आणि हे इकडे एक घर मंदिर आहे. ते असे खूप छान लेन आहेत, एकदम छान वाटतं असं लेण्या वगैरे मध्ये आलं ना. मंदिर आहे हे गणपतीचं मंदिर, म्हणजे हे गणपतीचं मंदिर. आय थिंक हे शिवजींचं मंदिर असं, महादेवाचं मंदिर असं. ते गणपतीवरती आहे म्हणजे महादेवाचं मंदिर आहे. आणि इथे एकदम छान आहे बघा, एकदम छान असं कोरीव काम, छान वाटतं असं. लेणींमध्ये दगडांमध्ये जर समजा असं एकदम छान कोरलेलं असेल ना, एकदम छान वाटतं बघायला. हे बघ छान आहे. हे जरा असं तुटलेल्या अवस्थेत आहे, बट इट्स नाईस. हा जो बांबू आहे ही देवाची काठी असते. आमच्या गावात सुद्धा जेव्हा उत्सव असतो किंवा आमचा एक गावाच्या बाजूला शिरवली म्हणून आहे, जे माझ्या मम्मीच्या मावशीचं गाव आहे, तर तिथे अशी ही काठी नाचवली जाते. काठी नाचवली जाते आणि पूर्ण गावामध्ये मिरवणूक असते त्या काठीची. तर खूप छान असा उत्सव असतो तोच आय थिंक इथं पण असावा. त्याच्यामुळे ती काठी, जेव्हा ती काठी जी आहे बांबू आहे तो इथे लटकवलेला असावा. ह्या मंदिरामध्ये बघा इथे लिहिलं स्त्रियांनी बाहेरून दर्शन घ्यावे. स्त्रियांना आतमध्ये अलाउड नाही आय थिंक. काय माहिती का असं, कमेंटमध्ये मला सांगा की स्त्रियांना का अलाउड नाही. इथे सुद्धा असं एक मंदिरासारखं दिसतंय. हे इथे पण जाऊया आपण. ते पुढे चालतं ती फॅमिली, तर त्यांना जाऊ देऊया. आपण इथे जाऊया. इकडे जायला खूप छोटा मार्ग आहे, नीट यायचं. इथे पण एक गुफा आहे. मी गुफेमध्ये मी तुम्हाला दाखवतो आतमध्ये काय. आपण आतमध्ये गेलो, खाली बसून जावं लागते, जागा नाही बिलकुल. हे बघ असं जसं आपण शिवनेरीला बघितलं होतं तसं असं एकदम हात ते बघा इथून निघतं असं आहे. आणि इथं असे होल केलेले, चूल असावी आय थिंक ही. तिथे एक कोणार आहे. बाहेर जाऊया इथून.
इकडे असायचं. जाण्यासाठी जरा अवघड आहे बघा, असं जायचं आपल्याला. इथून आलो वरती, दगडात कोरलेले जे शिडे आहेत त्या, आणि इथून पुढे तळ आहे एक. दादाने सांगितलं यांचा मुकाम माहित. मी खाली थांबणार आहे. खाली खाली नाही, खाली रे, खाली खाली थांबणार. उद्या परत जायचं ना मला. कुठं? डाकबैरीला. मी तर सगळ्या किल्ल्यावरचं पाणी पिऊन झालो. प्रत्येक किल्ल्यावर पाणी पितो मी. काय तुला काय नाही होत ना आजार बिजार? काहीच नाही होत. जरा कशाला खवखव होते पण होऊन जाईल. गोल्ड माशी का काय? फिश पा कसा असतो? फिश पा तसं आहे. मासुळे बघा कसे आहात. ते किती 2-3 हजार रुपये घेत असतील ना. इथं फ्री आहे बघा. अर्धा तास चालायचं, इथं फ्री आहे. फिश काय, फिश पा काय असतं ते. काय मजा येते गावात. एक नंबर मजा येते. पाय टाकून बसू पण पुन्हा पाय नको, ते पाणी पितात इथलं. पाण्यात पाय टाकून बसू नये. आपण हात टाकलाय विषय नाही. इकडे काय, इकडे चूल वगैरे केली. वरती येतच राहायला त्यांनी. तटबंदी तुटली वाटते इथली. पण आता किल्ला एक्सप्लोअर केलाय पूर्ण. खाली जायला निघाला तरी काय हरकत नाही का नाही. मजा आली. मासे जाम भारी, मला आवडतो मासे. हो, इथं छान असा दरवाजा आहे. आपण परत आपल्या टॉपिकवर येऊ. एकदम छान दरवाजा. हे बघा, ते मगाशी तुम्हाला दाखवलं ना, ते दगडाचं जे असतं, ते जे दगडामध्ये कोरलेलं जे असतं ते बघा, ह्या पद्धतीने काम करतं ते. हे बघा, ते दगडाचे जे आहे ना, त्याच्यामध्ये दरवाजा असा अडकवलेला असतो आणि हे असं वर्क करतो दरवाजा. तर ही एकदम अशी बघण्यासारखी गोष्ट आहे. हे बघा, जिथं आत्ता बांधलेलं असेल किंवा पेशव्यांच्या काळामध्ये असेल किंवा आत्ताच बांधलेलं असेल, पण ते असं वर्क करतं. ते असं वाघाचं आहे तिकडे म्हणे. छान एकदम असा दरवाजा आहे बघा. दगडातून जे पायऱ्या आहेत त्या आपण पार केल्या आणि खाली आलो. एकदम मस्त वाटते आपल्याला. आपला कोथळीगड कंप्लीट झालाय आणि आता आपण निघालोय खाली. तर आपण इथं व्लॉग एंड करूया. आणि आपल्यासोबत ही मंडळी, लामकाने साहेब आणि हे फॅमिली, 2 फॅमिली, आमराळे फॅमिली आणि शेंगे फॅमिली. तर छत्रपती शिवाजी महाराज की जय! छत्रपती शिवाजी महाराज की जय! भवानी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, हर महादेव. एकदम छान वाटलं एकदम. तर आपण व्लॉग एंड करूया. उद्या भेटूया आपण ढाकदुर्गला. आणि असंच प्रेम करत राहा तुम्ही पण. हे पण करतात, ते तुम्ही पण करा. थँक्यू सो मच. जय शिवराय.